सतत 4 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। आपण आळंदीमध्ये आहोत। आपण पाहू शकता की इंद्रायणी नदीने अगदी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। आळंदीमधील जे चारही पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। आपण ह्या पुलापाशी आहोत। आपण पाहू शकता की या पुलावरील जे सर्व पोल आहेत, लाईटीचे पोल आहेत, ते देखील कोसळलेले आहेत आणि जे पुलावरील जी परिस्थिती आहे, अगदी त्या पुलाला खड्डा पडलेला आहे। साहजिकच हा पूल बऱ्यापैकी वाहून गेलेल्याचं चित्र दिसत आहे। मात्र 2 दिवसांनंतर खरं तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आहे तो आळंदीमधून प्रस्थान होणार आहे। त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणावरती जे भाविक आहेत, वारकरी आहेत, ते आळंदीमध्ये दाखल होताना पाहावयास मिळत आहे। परंतु श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी असेल किंवा आळंदी नगर परिषद असेल यांच्या वतीने वारकऱ्यांना ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित राहा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कारण इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केलेलं पाहावयास मिळत आहे। अगदी धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे। प्रशासनाच्या वतीने देखील सतर्कता घेतली जात आहे। जे नदीच्या पुलाच्या बाजूचा भाग आहे येथे देखील पोलिसांनी सतर्कता घेतलेली आहे। कोणतेही नागरिक नदीच्या बाजूला येऊ नये त्यासाठी जो बॅरिकेड लावण्यात आलेला आहे आणि पोलीस नागरिकांना पुलाच्या बाजूस येण्यास मनाई करत आहेत। एकंदरीतच त्यामुळे प्रशासनाच्या वतीने देखील काळजी घेतली जात आहे। परंतु 2 दिवसानंतर खरं तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा आळंदीवरून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत, वारकरी आहेत, ते आळंदीमध्ये दाखल होताना पाहावयास मिळत आहे। परंतु प्रशासन असेल किंवा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी नगर परिषद यांच्या वतीने भाविकांना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थांबण्याची काळजी घेण्यास सांगण्यात येत आहे। एकंदरीत सद्यस्थितीत प्रशासनाच्या वतीने आळंदीमध्ये काळजी घेतली जात आहे। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, आळंदी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।